आहे तुमचा अभिषेक भैया. स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमीवरती बाळांनो. तर कशा आहात तुम्ही सगळे? जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण क्लास 8 साठी सगळे चॅप्टरची रिव्हिजन घेतोय किंवा सगळे चॅप्टर जे आहे आपण एक एक चॅप्टर सॉल्व्ह करतोय, ज्याच्यामधले प्रॅक्टिस सेट क्वेश्चन सगळेच्या सगळे. त्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झाला होता आणि सेकंड चॅप्टर जो आहे पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल बाळांनो, त्यामधला प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे आपण स्टार्ट केला होता. म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.1 आपला कंप्लीट झाला होता. त्यामध्ये आपण बघितलं होतं बाळांनो की करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, परत त्यानंतर इंटर अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण बेसिक त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. आज आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 2.0, जो की खूप सिम्पल्स आहे. ओके, एकदा चेक करून घ्या माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का. त्यानंतर आपण आपलं लेक्चर स्टार्ट करूया बाळांनो. आता मी जे आहे तुमच्यासाठी खूप सारी मेहनत घेतोय बाळांनो. तुमच्यासाठी डेली रेकॉर्डेड लेक्चर्स मी अपलोड करतो आहे. क्लास 8 साठी असो, क्लास त्यानंतर 7 साठी असो, फाउंडेशन साठी वगैरे, किंवा NMMS पण जे व्हिडिओ आहे ते पण आपले येणार आहे. त्यासाठी मी खूप मेहनत घेतो आहे. तर तुमचं पण काम आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, पूर्ण व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुमचा नक्की फायदा होईल बाळांनो. ओके, आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. काही अडचण असेल मला सांगा, मी ती नक्की सॉल्व्ह करेन. आणि तुम्हाला अजून काय पाहिजे, म्हणजे कोणते लेक्चर्स पाहिजे, कोणता टॉपिक पाहिजे मला सांगा, मी नक्की तुम्हाला म्हणजे प्रोव्हाइड करेन बाळांनो. ओके, सॉरी. तर बघा माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे. आता तुम्ही लेक्चर करताय, सगळं फोकस जे आहे तुमचं माझ्याकडे पाहिजे, आणि जे आहे आपण जे आपलं लेक्चर स्टार्ट करूया बाळांनो. ओके, बघा खूप सिम्पल्स आहे, सिम्पल क्वेश्चन आहे जे आपल्याला डिस्कस करायचे. ज्यामध्ये फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. आपल्याला एक हे दिलं आहे, म्हणजे काय दिलंय बघा, आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, MCQ आहे. 4 ऑप्शन्स आहे. तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची बाळांनो. x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे कसं असणार आहे बघा. आता थोडंसं लक्षात घ्या. हा आहे तुम्हाला 3x दिला आहे आणि तुम्हाला x दिला आहे, आणि x ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. त्याआधी बघा बाळांनो, आता सिंपल मध्ये एका अक्षरामध्ये पण तुम्ही उत्तर सांगू शकतात, पण तुम्हाला माहिती आहे की हे इंटिरियर अँगल्स काय आहे, इंटिरियर अँगल्स आणि सप्लिमेंटरी असतात, आणि यांची ऍडिशन 180 असते. किती असते? 180. हे कसे असतात रे? इंटेरियर अँगल्स. काय आहे बाळांनो? इंटेरियर अँगल्स आहे. आपण म्हणू शकतो की हे काय आहे? इंटेरियर अँगल्स. काय आहे? इंटेरियर अँगल्स. ओके, आय देतो फक्त. ओके, इंटेरियर अँगल्स असतात, हे सप्लिमेंटरी असतात, आणि हे 180 असतात. ओके, मग मी असं म्हणू शकतो का बाळांनो, आपण लिहू शकतो ना, दोघं पण कसं आहे, मग आपण लिहू शकतो सोल्युशन मध्ये 3x प्लस x विच इज इक्वल टू 180. बरोबर आहे. मग बघा 3x आणि x किती झाला बाळांनो? 4x विच इज इक्वल टू 180. मग आपण लिहू शकतो x विच इज इक्वल टू 180. हा मल्टिप्लाय मध्ये तिकडे डिवाइड मध्ये जाणार आहे. 4 4 1 4 4 2 4 3 4 चोक 16. मराठीमध्ये करायचं 16. किती उरले? 17 18 20 उरले, आणि 4 पंचे 20. म्हणजे x बरोबर किती आला आपला? 45 डिग्री. किती आला आहे? 45 डिग्री. हे आपला आन्सर आहे बाळांनो, आणि तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. ओके, व्यवस्थित लिहितो. x बरोबर किती आलाय आपला? 45. हे जास्त टकटक वाजते, इकडे लिहितो. ओके, x ची व्हॅल्यू 45 आली. ऑप्शन नंबर ए. बिकॉज दे आर इंटेरियर अँगल्स, वी नो अबाउट दॅट. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, आणि त्यांची ऍडिशन किती असते बाळांनो? 180 असते. किती असते? 180. चला नेक्स्ट क्वेश्चन सेम टाईप मध्ये आहे बघा. आता थोडंसं लक्ष द्या या क्वेश्चन मध्ये, थोडंसं लक्ष द्या, तुम्हाला थोडंसं कळेल याच्यामध्ये की काय तुम्हाला सांगितलंय. ओके, बघा थोडासा झूम करतो. ओके, बघा यामध्ये जे आहे ना बाळा, थोडंसं लक्ष द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. एक्सप्लेन मध्ये बघा, तुम्हाला हा अँगल 4x दिला आहे आणि हा अँगल 2x दिला आहे, आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. काय करायची आहे? x ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी थोडंसं लक्ष द्या. जर हा अँगल 4x असेल ना, तर हा पण अँगल 4x असणार. किती असणार आहे? 4x असणार आहे. बिकॉज दे आर इंटेरियर अँगल्स. आपण काय म्हणतो? इंटेरियर अँगल्स म्हणतो बाळांनो. काय म्हणतो? इंटेरियर अँगल. सॉरी, इंटेरियर अँगल नाही म्हणतो आपण, करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. सॉरी, त्याला आपण म्हणतो बाळांनो करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो. का बरं? की करस्पॉन्डिंग अँगल हा 4x आहे, तर हा पण 4x असणार आहे. याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आपण लिहून घेऊ एकदा. याला आपण काय म्हणतो बाळांनो? करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, हा पण किती असणार आहे? 4x असणार आहे. ओके, हा पण 4x, हा पण 4x असणार आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता बघा, अँगल इन लिनियर पेअर मी तुम्हाला सांगितलं होतं. अँगल इन लिनियर पेअर, बघा ही जी लाईन जाते आहे, इथून एक लाईन ड्रॉ होती बघा अशी. ओके, अँगल इन लिनियर पेअर म्हणजे काय असतं थोडं समजून घ्या, लगेच सांगतो तुम्हाला. अँगल इन लिनियर पेअर म्हणजे काय असतं? सपोज एखादी लाईन आहे आणि इथून जाते आहे, इथे अँगल ए आहे आणि इथे अँगल बी आहे. आपण असं घेऊ शकतो, अँगल ए प्लस अँगल बी विच इज इक्वल टू 180. यालाच आपण म्हणतो अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर. लिनियर पेअर. ओके, यांची ऍडिशन 180 असते, अँगल ए आणि अँगल बी ची पूर्ण. ओके, तसं बघा इथं पण अँगल इन लिनियर पेअर आहे बघा.
हेच चालली आहे. मग मी असं लिहू शकतो का बाळांनो? मी असं लिहू शकतो बघा. बघा मी असं लिहू शकतो की 2x प्लस 4x विच इज इक्वल टू 180 बिकॉज अँगल इन लिनियर पेअर. बघा मी असं लिहू शकतो बघा 2x प्लस 4x विच इज इक्वल टू 180 बिकॉज अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर. ओके. आता थोडंसं लक्ष द्या बाळांनो. आता 2x आणि 4x झाले 6x विच इज इक्वल टू 180. इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेलो डिवाइड होणार आहे x विच इज इक्वल टू 180 डिवाइड बाय 6. 6 3 जा 80 आणि 30 x विच इज इक्वल टू 30 डिग्री. हे आले तुमचं बाळांनो आन्सर. एक्स किती आलंय? साइन 3 18 आणि 0 30 डिग्री म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या तुमचा आन्सर आलेला आहे. इथपर्यंत कळाले सगळ्यांना? हे तर खूप सिंपल आहे रे, खूप सिंपल आहे. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे का नाही? आता मजा यायची थोडंसं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. यासाठी फक्त तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे माझ्या बाळांनो. त्यामध्ये फक्त इंटर अँगल्स, अल्टरनेट इंटर अँगल, एक्सटेरियर इंटर अँगल, करस्पॉन्डिंग अँगल हे जर तुम्हाला माहित असेल ना तुम्ही इझिली सोडवू शकतात. काहीच नाही याच्यामध्ये, काहीच नाही. ओके. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. थोडंसं बघा यामध्ये आपल्या सगळ्यात अगोदर थोडंसं लक्ष द्या. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बाळांनो. यामध्ये जे आहे ना आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आधी काय करा, फक्त ही साईड बघा नंतर ही साईड बघा. म्हणजे आधी आपण काय करूया, फक्त एक्स ची व्हॅल्यू फाइंड करूया. ओके. नंतर आपण काय करूया, वाय ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया बाळांनो. तर त्यासाठी काय करायचं आपलं थोडंसं लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं आहे करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटिरियर अल्टरनेट अँगल्स, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल सांगितलंय सगळं. बरोबर आहे का नाही? बघा आता थोडंसं लक्ष द्या. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडंसं बघा आता. ओके. बघा हा जो अँगल आहे ना बाळांनो, हा जो अँगल आहे याचा करस्पॉन्डिंग अँगल हा असणार आहे म्हणजे हा 40 डिग्री असणार आहे. बरोबर आहे का नाही? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर म्हणजे काय, तर हा जो आहे इथं असं लाईन जाते आहे आणि इथून एक लाईन ड्रॉ होती आहे. म्हणजे आपण होऊ शकतो अँगल 40 प्लस अँगल एक्स विच इज इक्वल टू 180. बरोबर आहे का नाही? बघा आपण असं लिहू शकतो ना अँगल 40 प्लस अँगल एक्स विच इज इक्वल टू 180 बिकॉज अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर. बघा आता. ओके. आता अँगल एक्स विच इज इक्वल टू 180 मायनस 40. तर अँगल एक्स विच इज इक्वल टू किती आला, 180 मायनस 40 किती राहिले बाळांनो, 140 राहिले. किती राहिले, सॉरी सॉरी किती राहिले, 140. व्हेरी गुड. किती राहिले, 140. मग ही आली आपली एक्स ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू आपली आलेली आहे. चला व्हेरी गुड. एक्स ची व्हॅल्यू आपली आली. हे अँगल इन लिनियर पेअर होता. मग हा किती आला, 140. म्हणजे हा पूर्ण किती असणार, पूर्ण 180 असतो. किती असतो, 180. आता इकडे लक्ष द्या. हा जर 70 आहे तर हा पण जो करस्पॉन्डिंग अँगल आहे हा पण 70 असणार आहे. बरोबर आहे का नाही? मग आपण असं लिहू शकतो. आता इथं पण अँगल इन लिनियर पेअर बघा. ही लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ओके. अँगल वाय प्लस अँगल 70 विच इज इक्वल टू 180. आपण लिहून घेऊया बघा. इथं पण सेम सेम करायचं. इथं पण अँगल इन लिनियर पेअर असणार आहे. म्हणजे अँगल वाय इथं लिहितोय आता. अँगल वाय प्लस 70 विच इज इक्वल टू 180. आता कोणी कोणी इथे ऍझ्युम करतं अँगल एम वगैरे कोणी घेत असतं, पण आपण काही घेतलं नाही. ओके. आपण सीधा डायरेक्टली सॉल्व्ह करतोय. आपण लिहून घ्या अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर. आता बघा अँगल वाय विच इज इक्वल टू 180 मायनस 70. तर अँगल वाय विच इज इक्वल टू किती येणार आहे, 110 येणार आहे. किती येणार आहे, 110. हे आला आपला अँगल वाय. ओके. कळालंय सगळ्यांना? सिंपल आहे, खूप सिंपल होतं. म्हणजे आपला अँगल एक्स जो आहे तो आलाय, किती आलाय अँगल एक्स आपला 140 आलाय सर. आणि त्यानंतर अँगल वाय जो आहे किती आलाय, 110 आलाय. ओके. हे आपलं आन्सर. बघा याच्यामध्ये फक्त आपण दोन गोष्टी यूज केला. आपण बघितलं करस्पॉन्डिंग अँगल काय असतं. करस्पॉन्डिंग अँगलने आपण ते बघून घेतलं आणि अँगल इन लिनियर पेअर आपण ही कन्सेप्ट वापरली. खूप सिंपल होतं. अँगल इन लिनियर पेअर म्हणजे काय असतं एकदा थोडक्यात सांगतो. एखादी लाईन आहे, इथून लाईन ड्रॉ होते आहे. हा अँगल ए आहे आणि हा अँगल बी आहे. तर अँगल ए प्लस अँगल बी जो आहे ना हा 180 असतो. किती असतो, 180. म्हणजे याची पूर्ण ऍडिशन किती असते, 180 असते. हा जर तुम्हाला सांगितलं 70 आहे तर हा 110 असणार. म्हणजे पूर्ण ऍडिशन होत असते याची. कळते सगळ्यांना? चला आता सिंपल होता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिंपल सिंपल आहे. हा हा थोडासा छान क्वेश्चन आहे अँगल एबीसीचं. आता याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या. आपण चुका काय करतो बघा, चूक करत असतो आपण. पॅरलल लाईन्स कोणत्या ते लक्षात घ्या एकदा. आता याच्यामध्ये नाही का, थोडंसं लक्षात घ्या. हा जो आहे ना इन ऍडजॉइनिंग फिगर P and Q are parallel lines. ओके. P आणि Q ह्या पॅरलल लाईन्स आहे.
ओके. त्यानंतर अँगल एबीसी आपल्याला फाईंड करायचा आहे युजिंग मेजर द गिवन अँगल जस्टिफिकेशन. आता अँगल ए जो आहे, अँगल बी जो आहे, अँगल सी जो आहे आपल्याला फाईंड करायचं आहे. तर मी तुम्हाला 2 सेकंद देतो, मला सांगा काय काय येतं तुमचं आन्सर. मी थोडंसं थांबतो म्हणजे तुम्हालाही आन्सर द्यायला बरं होईल. ओके. तोपर्यंत मी थोडंसं पाणी पिऊन घेतो. चला सांगा सगळ्यांनी लवकर. सांगा सांगा लवकर सांगा. ओके चला थोडंसं मी सांगतो बघा. आता तुम्हाला हे दिसतंय का रे, हा जो आहे ना, हा झेड दिसतोय का तुम्हाला, झेड किंवा हा झेड, हा ठीक आहे, हा पण चालणार, काही प्रॉब्लेम नाही. असं असं नाही होणार तुमच्याकडनं झेड. हा जो आहे ना, हा झेड आहे, हा हा अँगल आणि हा अँगल, आणि एक्सटेरियर अँगल आहे बघा, एक्सटेरियर एक्सटेरियर अँगल आहे म्हणजे अँगल अँगल जो असणार आहे ना, अँगल सी जो असणार, अँगल सी जो असणार आहे हा पण 180 असणार आहे, सॉरी 80 असणार आहे, 80. आता का बरं 80 असणार आहे माहिती का, हा जो आणि हा अँगल जो आहे हा एक्सटेरियर अँगल से काय आहे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक पुसून घेतो मी, 1 मिनिट बघा. हा अँगल आणि हा अँगल हा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके. मग हा पण किती झाला आपला, 80 डिग्री झाला. किती झाला, 80 डिग्री. आता अँगल बी जो आहे ना, अँगल बी आणि अँगल सी सेम असणार आहे बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स, बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल, बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स, बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. मग अँगल बी पण किती आला बाळांनो, अँगल बी पण किती आलाय आपला, 80 डिग्री. किती आला, 80 डिग्री. ओके. इथपर्यंत कळालं. अँगल सी पण आला आणि अँगल बी पण आला. बघा हा जो आहे एक्सटेरियर अँगल्स आहे, आणि अल्टरनेट जर म्हटलं असतं ना तर हा आला असतं बघा, हा वाला अँगल आणि हा वाला अँगल, हे अल्टरनेट अँगल, अल्टरनेट इंटेरियर आहे, अल्टरनेट इंटेरियर्स आहे आणि हे एक्सटेरियर्स आहे. ओके. हा वाला आणि हा वाला, आणि याच करस्पॉन्डिंग आहे. ओके. आता बघा, आता थोडंसं लक्ष द्या. हा जर अँगल 80 आहे बी, तर हा याचं करस्पॉन्डिंग आहे म्हणजे हा पण 80 असणार आहे. बरोबर आहे का नाही, हा पण किती असणार आहे, 80 असणार आहे. ओके. आता हा जर 80 आहे तर तुम्हाला अँगल इन लिनियर पेअर दिसतंय का इथं, दिसतं आहे. मग मी म्हणू शकतो का इथं, मी म्हणू शकतो इथं की अँगल ए प्लस 80 विच इज इक्वल टू 180. का बरं, की ही लाईन आहे ना अशी. ओके. बरोबर आहे का, हा 180 असणार आहे पूर्ण. मग अँगल ए विच इज इक्वल टू 100 मायनस 80, आणि अँगल ए सॉरी 180 मायनस 100, तर अँगल ए विच इज इक्वल टू 100 येणार आहे. अँगल ए किती येणार आहे मग, 100. किती येणार आहे, 100. आता थोडंसं लक्ष द्या, मी या पद्धतीने घेतलं, तुम्ही इंटर अँगल्सचं पण वापरू शकता. तिथं मी अँगल इन लिनियर पेअर घेतलं, काय घेतलं, अँगल इन लिनियर पेअर, अँगल इन लिनियर पेअर. ओके. मी अँगल इन लिनियर पेअर घेतलं, तुम्ही दुसऱ्या कन्सेप्ट पण वापरू शकता. तुम्ही का इंटर अँगल्स वापरू शकतात, बाकीचं कोणते तुम्ही वापरू शकता, काही हरकत नाही, तुमच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता, पण आन्सर आपलं सगळ्यांचं सेम यायला पाहिजे. ओके. मी काय घेतलं होतं, हा एक्सटेरियर अँगल्स आहे म्हणून सेम आहे, हा करस्पॉन्डिंग आहे, हा जर 80 तर हा पण करस्पॉन्डिंग 80 असणार आहे. आणि अँगल इन लिनियर पेअर मी तुम्हाला दिसतंय बघा, इथं दिसतंय बघा अँगल इन लिनियर पेअर, हे बघा इथं दिसतंय बघा अँगल इन लिनियर पेअर. ओके. हा ए हा पूर्ण 180 असणार, किती असणार आहे, 180. मग हा जर 80 आहे तर हा 100 असणार आहे. असं क्वेश्चन होतं, बाकी काही नाही. ओके. चल नेक्स्ट सॉल्व करूया. खूप सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 सगळ्यात इझी क्वेश्चन, आतापर्यंत सगळ्यात इझी क्वेश्चन मला हाच वाटतोय, आणि खूप सिंपल आहे, काहीच नाही याच्यामध्ये. बघा हा जो अँगल आहे आपल्याला 105 दिला, किती दिला आहे, 105. इथे तुम्हाला दिसतंय का अँगल इन लिनियर पेअर, दिसतं आहे. मग हा पूर्ण किती असणार आहे, पूर्ण किती असणार आहे, 180. 180 मायनस 105 केलं तर आपला आन्सर येऊन जाईल. आपण लिहू शकतो मग इथं बघा, इथं लिहितो मी अँगल झेड प्लस 105 which is equal to 180 because of angle in linear pair, angle in linear pair. ओके. मग बघा अँगल झेड आपल्याला जसं तसं ठेवायचं, अँगल झेड प्लस 105 विच इज इक्वल टू 180. मग हा अँगल झेड विच इज इक्वल टू 180 मायनस 105. मग अँगल झेड विच इज इक्वल टू 180 मधनं 105 गेले, 180 मायनस 105, 10 मधनं 5 गेले, 5 राहिले, 7 झाले, 75 आले. किती आला आहे, 75.
म्हणजे आपण म्हणू शकतो हा झेड जो आहे ना 75 आलाय. किती आलाय बाळांनो? 75. किती आला? 75. काही होतं का याच्यामध्ये आता? सगळ्यात सिंपल होतं नाही. ओके, आता बघा, हा बघा आता आता एवढा सिंपल आहे ना. हा जर 105 आहे, हा जर, आता लक्ष द्या बाळांनो, आता लक्ष द्या, हा जर 105 आहे, हा जर 105, तर हा पण 105 असणार आहे. 105 बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे आपण लिहू शकतो की अँगल एक्स विच इज इक्वल टू 105 बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, मग हा पण किती आला? 105. आता या दोघांचं जे कनेक्शन वाय आणि एक्स आहे ना, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता व्हर्टिकली अपोजिट अँगल काय असतात एका सेकंदात सांगू देत तुम्हाला. बघा, जर का हे आहे असं, हे आणि हे आणि हे, म्हणजे हा ए आणि हा ए सेम असणार आहे, आणि हा बी आणि हा बी सेम असणार आहे. म्हणजे हा जर 80 आहे तर हा पण 80 असेल, हा जर 60 आहे तर हा पण 60 असेल. मग आपण लिहू शकतो की अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल विच इज इक्वल टू विच इज इक्वल टू अँगल वाय, because they are vertically opposite angles. ओके, आता बघा, मग अँगल वाय पण किती आला? अँगल वाय पण किती आला रे बाळांनो? 105 आला. राईट आहे का? सगळ्यांना चेक करा, माझं पण चुकलत नाही ना. इंसान से गलती होती. 105 105 आणि 75. व्हेरी गुड. ओके, आता तुम्हाला लिहून देतो मी तर कोणतं कोणतं काय काय आलं बघा. हा आलाय आपला झेड, हा आलाय आपला वाय, आणि हा आलाय आपला एक्स. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. काय आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा जर 105 तर हा पण किती असणार आहे? 105. ओके, चला इथपर्यंत काय आलं सगळ्यांना? आता लास्टचा क्वेश्चन आहे, खूप सिंपल आहे. थोडंसं लक्ष द्या लास्टच्या क्वेश्चन मध्ये. ओके, आता जे आहे ना फिगरकडे लक्ष द्या. मी थोडंसं एक्सप्लेन करतो फक्त, आणि बाकी आन्सर तुम्हाला होमवर्क देतो मग. ओके, थोडंसं एवढं तरी होमवर्क करा ना थोडंफार. अरे जास्तच मोठं आलंय का? बघा, तुम्हाला जे आहे ना फिगर दिली आहे, यामध्ये काय करायचंय बघा, यामध्ये काय करायचं आहे, हे आहे झेड. दिसतंय तुम्हाला? झेड दिसतंय का? झेड. इंटेरियर अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट्स अँगल, इंटेरियर अल्टरनेट्स अँगल दिसतंय सगळ्यांना? इंटेरियर अल्टरनेट्स अँगल्स, हे बघा, बरोबर आहे. बघा, मग आता व्यवस्थित लाईन ड्रॉ करतो मी. हे बघा, हे घेतो एक रेड मध्ये, आणि हे घेतो ग्रीन मध्ये. ओके, चला आता लक्ष द्या. हा जर अँगल 30 आहे, तुम्हीच बघू शकतात. आता बघा, हा जर अँगल 30 आहे ना, तर हा पण 30 असणार आहे. ओके, आणि हा जर अँगल 40 आहे तर हा पण 40 असणार आहे. बिकॉज ऑफ आपण लिहू शकतो बघा, हे जे आहे ना, हे आपण याच्यामुळे लिहू शकतो दोन्ही पण, की बिकॉज ऑफ हे काय आहे सर, हे इंटेरियर अल्टरनेट्स अँगल आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल, हा बरोबर आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहे. आणि मग काय करा, या दोघांची ऍडिशन करा. ओके, आपण समजा घेतलं की अँगल एक्स विच इज इक्वल टू 40 प्लस 30, तर आन्सर येणार आहे अँगल एक्स विच इज इक्वल टू 70. आन्सर आलं तुमचं. ओके, कळालंय का सगळ्यांना? हे दोन्ही अँगल प्लस करायचे ना. समजा तुम्ही इथं काय असतं, ए असतं आणि इथं बी असतं, आपण काय केलं असतं, अँगल ए प्लस अँगल बी. मग बरोबर आहे, मग आपण घेतलं 40 प्लस 30 विच इज इक्वल टू 70. चेक करून घ्या, बरोबर आहे का सगळ्यांचं? अशा पद्धतीनं आपण पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट माझ्या बाळांनो आपण सॉल्व्ह केलेला आहे. आय थिंक तुम्हाला सगळ्या गोष्टी कळालेल्या असणार आहे. तर मी खूप मेहनत घेतो आहे, तुम्ही पण मेहनत घ्या, अभ्यास करा, आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि तुमच्या मित्रांना पण सांगा की अभिषेक भैया क्लास 8चं मॅथमॅटिक्स खूप छान पद्धतीनं शिकवता आहे. ओके, तर लाईक करा.